हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचा खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बहुगुणी आणि खूपच हेल्दी अशा आपल्या जवस म्हणजे हे फ्लॅक्स सीड्स, हे बघा, याला फ्लॅक्स सीड्स म्हणतात, अळसी म्हणतात, जवस म्हणतात. ह्याचे फायदे खूपच आहे आणि आज आपण ह्याची चटणी करणार आहोत. हे जवस आहे ना, ते म्हणजे आपण जवसला सुपरफूड म्हणू शकतो आणि ह्याच्यामध्ये फायबर, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर आहेत. त्वचासाठी, केसांसाठी तर खूपच चांगलं आहे. ह्याचं जेल बनवून केसांना लावलं तर केस पण आपली छान सिल्की आणि मजबूत होतात. आणि कढीपत्त्याचे गुणधर्म तुम्हाला माहिती आहे. कढीपत्ता पण आपल्या केसांसाठी आणि आपल्या त्वचेसाठी खूपच उपयोगी आहे. कढीपत्ता आपल्या तेलामध्ये कढीपत्ता जर उकळवून ते तेल आपण केसाला लावलं तर आपले केस पण सुंदर होतात. तुम्ही कढीपत्त्याची रोज जर 5 ते 6 पानं खाल्ली ना तरी पण तुमच्यासाठी भरपूर फायदेशीर आहे. तुमच्या स्किनसाठी, तुमच्या त्वचेसाठी, डोळ्यांसाठी, केसांसाठी खूपच फायदेशीर आहे. जर लहान मुलांना आता काय होतं, मुलांना लहानपणी पण केस सफेद होतात, तर त्या सफेद केसांसाठी आपण उपाशी पोटी सकाळी जर 10 ते 12 पाने तरी खाली लावू कढीपत्त्याची तरी खूपच फायदेशीर आहे. लसूण पण आपल्या आरोग्यासाठी हेल्दी आहे. जिरं, शेंगदाणे आणि हे तीळ कॅल्शियमयुक्त आहे. तर अशी आपली बहुगुणी आपल्याला चटणी करायची आहे. तुम्ही चटणीच करा असं काही नाही. हे फ्लॅक्सीड आहे ना, हे अळसी आहे ना, ते अळशीला काय करा, ह्या अळशीमध्ये 1 लिंबाचा रस आणि मीठ मिक्स करून 15 मिनटं ते 20 मिनटं ठेवून द्या तसंच. त्यानंतर मंद गॅसवरती तव्यावर छान असं खरपूस भाजून घ्या. तसं खायला पण छान लागतं. छान असं आपला चिवडा खातो ना तसं लागतं. तर तुम्ही तसं पण करू शकता. तर आज आपण काय करायचं, चटणी करून ठेवायची. ही चटणी तुम्ही करून ठेवली ना फ्रीजमध्ये तर छान अशी 15 दिवस ते महिना छान असे टिकते. आणि ही चटणी तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर खाऊ शकता. साईड डिश म्हणून रोज तरी खाल्ली ना तरी तुम्हाला खूपच ह्याचे फायदे मिळतील. तुम्ही गुगलमध्ये सर्च करून बघा, अळशी आणि कढीपत्त्याचे फायदे. ढीगभर तुम्हाला फायदे दिसतील. तसं आता आपण ह्याची रेसिपी बघूया. आणि फ्रेंड्स, रेसिपी बघायच्या आधी जर तुम्ही नूतन रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नूतन रेसिपीजला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जे पण काही छान छान सुंदर रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हे फ्री आहे. आणि तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्समध्ये. तुमचे काही छान छान कमेंट्स असतील तर ते कमेंट्स पण नक्की तुम्ही करा. तर फ्रेंड्स, अळशीची चटणी करायसाठी मी काय केलं आहे, एक बाउल बघा, ही वाटी भरून मी अळशी घेतलेली आहे. अळशीचं अख्खं पॅकेट येतं ना 100 ग्रामचं, ते मी घेतलेलं आहे. आणि ही अळशी तुम्हाला कुठेही मिळू शकेल, डीमार्टमध्ये किंवा लोकल किराणा शॉपमध्ये पण तुम्हाला हे अळशी मिळू शकते. त्याचा पाव वाटी मी तीळ घेतलेला आहे. 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे. लसणाचा जो अख्खी गड्डी असते ना, अख्खा बंच, तो मी घेतलेला आहे. 2 चमचे पोहे खायचे चमचे आहेत ना, ते जिरं घेतलेलं आहे. आणि हे ह्याने कढीपत्ता घेतलेला आहे. अळशी आणि कढीपत्ता सेम क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही इन्ग्रेडियंट्स कमी जास्त करायचे असतील तर तसं तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला जर अजून ह्याच्यामध्ये काही ॲड करायचं असेल तरी पण करू शकता. चला आता आपण गॅसकडे जाऊया. तर फ्रेंड्स, आता मी कढई घेतलेली आहे आणि गॅस मंद ठेवलेला आहे. मंद गॅसवरती आपल्याला सगळे इन्ग्रेडियंट भाजून आपल्याला घ्यायचे आहेत. तर मी काय करते, सुरुवातीला आधी हे शेंगदाणे घेते आहे. आपल्याला शेंगदाणे, तीळ, जवस आणि जिरं हे आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे. फक्त आपल्याला कढीपत्ता आणि लसूण ते भाजताना फक्त आपल्याला 1 चमचा तेलाचा वापर करायचा आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये तेलामध्ये भाजायचं असेल ना तर अर्धा चमचा तेलामध्ये पण भाजू शकता. हे बघा, छान असं भाजले गेलं आहे. मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण अळशी भाजून घेऊया. सगळे इन्ग्रेडियंट आहे ना आपल्याला एकदम मंद गॅसवरती भाजायचे आहे. आणि अळशी आणि तीळ भाजताना झाकण ठेवून भाजायचं, कारण काय सगळे उडतात. आणि हे भाजलेले जर तुम्ही
अशा नुसते खाल्ले ना तरी पण छान लागतात, एकदम कुरकुरीत आणि छान टेस्ट लागते. अशी पण छान अशी मस्त भाजून घेतलेली आहे. अशी भाजली ना तर कलर थोडा चेंज होतो. आता आपण तीळ भाजून घेऊया आणि जिरं पण मी ह्याच्यातच ॲड करते आहे. लसूण ॲड करते आहे मी. तर लसूण भाजताना मी अर्धा चमचा तेल घेतलेला आहे, कारण लसूण व्यवस्थित भाजायला पाहिजे, नाहीतर ना चटणीला एक असा उग्रच वास येतो आणि चटणी लवकर खराब पण होऊ शकते. हे बघा लसूण पण छान अशी भाजली गेली आहे. आता हे पण काढून ठेवते आहे मी. आता आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे आणि कढीपत्ता तुम्ही स्वच्छ धुवून आणि सुकवून घ्या पंख्याखाली. अर्धा चमचा तेल घेतलेला आहे. आता मी गॅस बंद करते आहे. कढीपत्ता पण आपला छान असा भाजला गेलेला आहे. हे पण मी काढून घेते आहे. हे बघा सगळे इन्ग्रेडियंट आपले छान असे मस्त भाजले गेलेले आहेत. आता ह्याला आपण थंड करायचं. थंड झालं ना की मग मिक्सरमध्ये आपण वाटून घ्यायचं आहे. आता हे बघा सगळं थंड झालेलं आहे. आता आपण मिक्सरमध्ये ॲड करूया. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे स्वादाप्रमाणे मीठ आणि हा लाल तिखट मसाला, लाल मिरची पावडर. तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची पावडर ॲड करू शकता. आता मी हे छान असं वाटून घेते आहे. हे बघा छान अशी मी वाटून घेतलेली आहे आणि एकदम फाईन पेस्ट नाही करायची आपल्याला. पाणी न घालता आपल्याला वाटायची आहे आणि अशी भरट ठेवायचं आहे. तर फ्रेंड्स हे बघा मस्त आपली बहुगुणी आणि हेल्दी अशी आपली जवस आणि कढीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही ही चटणी एअरटाईट डब्यामध्ये स्टीलच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता. प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवू नका. आणि जर तुमची मुलं हे खात नसतील ना तर तुम्ही काय करा, ह्याचा एक चमचा तुम्ही डाळ, आमटी, चपातीचं पीठ मळताना ॲड करू शकता, भाजीमध्ये ॲड करू शकता. म्हणजे काय मुलांना समजणार पण नाही आणि त्यांच्या पोटात आपली हे हेल्दी चटणी त्यांच्या पोटात पण जाऊ शकेल. तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. चला फ्रेंड्स आता मग पुन्हा भेटूया अशा सुंदर आणि छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.